पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर येते। पार्थ पवारांचं नाव वगळून आता अन्य 3 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। घोटाळा प्रकरणी मुख्य सचिवांचा अहवाल, लोकशाहीच्या हाती पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। मीडिया कंपनी शीतल तेजवान यांनी शासनाची फसवणूक केल्याचा ठपका आहे। पुणे जमीन व्यवहार प्रकरणात आता ही मोठी अपडेट समोर येते। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? अशी महत्त्वाची अपडेट यामध्ये समोर आलेली आहे आणि रात्री उशिरा बावधन पोलीस स्टेशन मध्ये शीतल तेजवानी, त्याचबरोबर दिग्विजय पाटील आणि नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। मुळामध्ये हा जो व्यवहार सुरुवातीला झालेला होता त्याच्यामध्ये तेजवानी यांनी जागेची पॉवर पॅटर्नी असल्याचे सांगत या जागेचा व्यवहार केलेला आहे। मुळामध्ये ती जागा आपण पाहतो की राज्य सरकारच्या नावावर आहे। दुसरीकडे अमेडिया जी कंपनी आहे, ज्या कंपनीचे भागधारक दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार आहेत, हे दोघेही आपण पाहतो त्या भागीदार आहेत, कंपनीचे मालक आहेत। त्यात दिग्विजय पाटील यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण ज्यावेळेस दस्त नोंदणी करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये दिग्विजय पाटील यांचं नाव आहे, पार्थ पवार यांचं नाव त्यामध्ये नव्हतं आणि त्यामुळे या तक्रारीमध्ये पार्थ पवार यांचं नाव वगळण्यात आल्याने राजकीय क्षेत्रातही खळबळ उडालेली आहे। कारण काल दिवसभर पार्थ पवार यांचं नाव सातत्याने या प्रकरणामध्ये घेतलं जात होतं। पार्थ पवार यांनीच ही जमीन खरेदी केल्याचं सांगितलं जात होतं। मात्र जी तक्रार आता महसूल विभागाकडून देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मात्र पार्थ पवार यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी पार्थ पवार यांना क्लीन चिट दिल्याचं यामधून दिसून आलेलं आहे आणि या 3 जणांवर आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढचा तपास पोलिसांकडून केला जाईलच। पण महत्त्वाचं म्हणजे यामध्ये कालपासून आपण पाहतो की मोठे आरोप राजकीय झालेले आहेत। अजित पवार यांनी सुद्धा याबाबतचं स्पष्टीकरण दिलं। मुख्यमंत्र्यांनी याबाबतची चौकशी समिती नेमलेली आहे आणि असं असताना महसूल विभागाने मात्र तातडीने यामध्ये पावलं उचलत काल रात्री उशिरा तक्रार दाखल केल्यानंतर 3 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। मुळामध्ये दिग्विजय पाटील जे पार्थ पवार यांचे मामे भाऊ आहेत त्यांच्याकडे मुद्रांक शुल्क जवळपास त्यांनी 6 कोटींचं मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि जे नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी आहेत रवींद्र तारू यांनी हा सेस वसूल करणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी तो सेस वसूल केला नाही आणि त्यामुळे शासनाची 6 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे या तिन्हींनी यामध्ये गैरव्यवहार केल्याचं समोर आल्यानंतर हा गुन्हा बावधन पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलाय। जी अमोल, या संदर्भात आता कोणाकोणाची चौकशी होणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? प्रामुख्याने याच्यामध्ये आपण पाहतोय की 3 आरोपी आहेत, शीतल तेजवानी आहेत, दिग्विजय पाटील आहेत आणि रवींद्र तारू। या तिघांची चौकशी आहे ती केली जाणार आहे। या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा देखील तपास केला जाईल। पण महत्त्वाचं म्हणजे कालपासून याच्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव घेतलं जात होतं। खरं तर अमेडिया या कंपनीमध्ये जे शेअर्स आहेत ते 99% शेअर्स हे पार्थ पवारांचे आहेत आणि 1% शेअर्स हा दिग्विजय पाटील यांचा आहे। मात्र दस्त नोंदणीमध्ये दिग्विजय पाटील यांचं नाव आलेलं आहे आणि त्यानुसार ही तक्रार दाखल करण्यात आलेला आहे। दुसरीकडे आता यापुढे या प्रकरणामध्ये पार्थ पवारांची ही चौकशी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण पार्थ पवारांना काहीसा दिलासा या संपूर्ण प्रकरणावरून मिळालेला आपल्याला पाहायला मिळते, कारण की तक्रारदारांनी त्यांचं नाव आहे ते याच्यामध्ये दिलेलं नाही आणि त्यामुळे सध्या तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये पार्थ पवार हे सेफ झाल्याचं दिसून येते। जी धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।